सर या संपाला किंवा आंदोलनाला ठिकठिकाणी हिंसक वळण देखील लागलेलं नाही, असं आहे की त्याचं मी समर्थन करत नाही, पण या कायद्याविरोधात लोकांनी उभं राहिलं पाहिजे. आणि ट्रक ड्रायव्हर उभे राहिले तर ते भारत बंद करू शकतात. उद्यापासून तुम्हाला पेट्रोल मिळणार नाही, उद्यापासून खाद्यपदार्थ मिळणार नाही, उद्यापासून भाज्या मिळणार नाही आणि ट्रान्सपोर्ट पूर्ण भारतभर बंद होईल. गाड्या जाणार कशा? सर पोलीस बंदोबस्तात पोलीस आहेत किती हो? पोलीस आहेत किती? आणि पोलिसी राजे काय? पोलीस बंदोबस्त घाबरतो काय पोलिसांना? आंदोलनाला समर्थन दिलेलं आहे. काही संघटनेशी कोणाशी बोलणं? माझं 2-3 संघटनांशी बोलणं झालं आणि मी माझ्या मतावर ठाम असतो. मी कोणाच्या बोलण्यावर ऐकत नाही, मी माझ्या विचारांवर चालतो. तुम्ही फक्त जिथे क्रॉस लाईन्स आहेत, जिथे तुम्ही क्रॉस करू शकता, तिथे तुम्ही क्रॉस करायला शिका ना पहिले. तुम्हाला शॉर्टकट मारायचे असतात. तुम्हाला ओव्हरब्रिज दिलेले आहेत, किती जण जातो ओव्हरब्रिज? त्यांच्या ते लेन सोडायचा कायदा करा ना तुम्ही. आम्ही कुठे नाही म्हणतो. मग मी सांगतो ना तुम्हाला, त्याच्यावर कायदा करा आणि त्यांच्यावरती गुन्हा नोंदवा. पण ट्रकवाल्याने कोणाला उडवला आणि तो मेला म्हणून त्याला 10 वर्षाची कैद, ही काय मस्करी आहे?